आपण पाहिलेलं अंबरनाथचं मंदिर ज्या शिलाहार राजांनी बनवलं होतं, त्याच शिलाहार घराण्यातील शेवटचा उत्तर कोकणातील राजा म्हणजे राजा सोमेश्वर याचं स्मृतिस्थानक किंवा विरगळ आज आपण बघणार आहोत. हे युद्ध यादव काळातील राजा महादेव आणि शिलाहार काळातील राजा सोमेश्वर यामध्ये लढलं गेलेलं नौकायुद्ध आहे. ठाणे भिवंडी मार्गाने राजा महादेव हा आलेला होता आणि यामध्ये आपल्याला हे नौकायुद्धाचं चित्र दिसतं. त्यामध्ये खलाशी किंवा वल्हे हे खालच्या बाजूने दिसतात. या डेकवरती उभे राहिलेले सैनिक हे एकमेकांवरती धनुष्यबाणाने मारा करत आहेत. तसंच या दोनही विरगळ्यांवरती आपल्याला खाली युद्धपट्टी दिसते. यामध्ये गजयुद्ध, अश्वयुद्ध आणि बाणांचं युद्ध पण खेळलं गेलेलं होतं. आणि वरती आपल्याला ही स्वर्गारोहण पट्टी दिसते, ज्यामध्ये अप्सरा ह्या वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांना स्वर्गात घेऊन जात आहे. आणि वरती आपल्याला दोनही शिलांवरती अमृतघट दिसतो. या युद्धाची भीषणता देवगिरीच्या यादव दरबारामधील विद्वान हेमाडपंत याने अशा प्रकारे केली आहे. तो म्हणतो की यादव राजा महादेवाच्या क्रोधाग्नीला सामोरं जाण्यापेक्षा समुद्राच्या वाडाग्नीत सोमेश्वराने मृत्यू स्वीकारणं अधिक पसंत केलं. एवढं ऐतिहासिक ठिकाण आपल्या मुंबईमधील बोरिवलीमध्ये आहे. इथे प्रत्येकाने नक्की भेट द्यावी आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी फिरस्ती सायलीला नक्की फॉलो करा.